शरद पवार, संजय राऊत एकाच मंचावर आता येणार आहेत। दिल्लीतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये ते एकत्र येतील। शरद पवारांच्या केलेल्या टीकेनंतर संजय राऊत आणि शरद पवार आता पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार आहेत। दिल्लीत होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोन्ही नेते मंचावर आहेत। एक्सक्लुझिव्ह बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केल्यावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली होती। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला होणारा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच मंचावर असतील। आता हे दोन्ही नेते काय बोलतात याकडे लक्ष असेल। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या अधिक माहिती देतात। प्रमोद, दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत, काय नेमकं घडणार आहे? तन्मय, एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कारांना सन्मानित केल्याच्या नंतर संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी शरद पवार यांच्यावरती खूप जोरदार टीका केलेली होती आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल या दोन पक्षांमधील अंतर जे आहे ते वाढल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। संजय राऊतांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की शरद पवार यांनी पक्ष फोडणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करायला नको होता, अशा पद्धतीची टीका तेव्हा शरद पवार यांच्यावरती संजय राऊतांनी केलेली होती। त्यानंतर आता उद्या दिल्लीमध्ये एक पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी संजय राऊत आणि शरद पवार हे दोन प्रमुख नेते एकाच मंचावरती येणार आहेत। शरद पवार यांच्या हस्ते आणि संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुस्तक सोहळा जो आहे तो सायंकाळी पार पडणार आहे। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर या मंचावरती संजय राऊत आणि शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं असणार आहे। कारण तन्मय, जेव्हापासून संजय राऊत यांनी टीका केलेली होती तेव्हापासून त्यानंतर शरद पवार यांनी यावरती कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती। मात्र असं असताना दोन्ही नेते एकमेकांना भेटले देखील नव्हते। त्यानंतर खरं आहे आणि त्यामुळे आता पवार राऊत एकाच मंचावर आल्यानंतर काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रमोद।